स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो. आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत, आजचा हा संदेश वगळू नका. हा संदेश तुम्ही पाहत आहात म्हणजे याचा अर्थ आहे की देव तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत. देवाकडे तुमच्यासाठी काहीतरी महत्त्वाचे आहे. जर का तुम्हीही देवाचे शब्द ऐकले तर तुम्हाला आराम मिळेल. शेवटी तुमच्या मार्गावर असलेल्या ढगांच्या अंधारामध्ये एक आशेचा किरण आला आहे. देव तुम्हाला विश्वास देत आहेत. तो तुम्हाला सर्व कठीण प्रसंगामध्ये तुमचे सर्व काही प्रसंग सोडवण्यास मदत करणार आहेत. या कठीण प्रसंगाचा तुमच्या जीवनावर किती खोलवर परिणाम झाला आहे हे देवाला कळत आहे. या वाईट वेळेचा तुमच्या मनावर, तुमच्या स्वार्थावर परिणाम झाला आहे हे देवाला कळले आहे. परंतु त्यांच्या दैवी मार्गदर्शनाने आता तुम्हाला या अडथळ्यांना तोंड देण्याचे आणि त्यावर मात करण्यासाठी, भूतकाळातील बंधनातून मुक्त होण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झाले आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, स्वामींचा हा संदेश सांगणे हा फक्त तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा एकदा जागृत होण्यासाठी आहे. याचा कुणीही गैरसमज करून घेऊ नये. चला तर मग स्वामी संदेश ऐकूयात. देव तुम्हाला सूचना देत आहेत. तुम्हाला मोठ्या आणि सकारात्मक बदलांसाठी मार्गदर्शन करत आहेत. स्वतःसाठी सर्वोत्तम गोष्टीसाठी तयार रहा. एकही सेकंद न घालवता हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि शेवटी मी तुमच्यासाठी गुप्त प्रार्थना करेन. देवाचे हे शब्द तुम्हाला उद्दिष्टेच्या नवीन जाणीवेने भरलेले आहे. तुम्ही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पात्र आहात त्याची जाणीव होईल. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या भूतकाळातील भार तुमच्या खांद्यावरून हळूहळू कमी होताना जाणवत आहे. ज्याची जागा बदलणारा तुमचा चांगला प्रवास तुमची वाट पाहत आहे. कालपर्यंत तुमच्यासोबत काय घडले हे महत्त्वाचे नाही, परंतु परमेश्वर तुम्हाला धीर देत आहेत. तुमच्या जीवनाला एक नवीन आकार देण्याची शक्ती आज तुमच्यात आली आहे. हे देवाचे स्पष्टीकरण तुमच्या हृदयात एक कठीण ठिणगी पेटवत आहेत. तुमचे भूतकाळ आता तुमचे वर्तमान आणि भविष्य बिघडू शकणार नाही. तुमच्या पाठीशी असलेला स्वामींची शक्ती आज तुम्हाला तुमचा दृष्टिकोन आणि मानसिकता बदलू शकतात. या दैवी मार्गदर्शनामुळे उत्तेजित होऊन तुम्ही तुमच्या डोक्यात आणि तुमच्या हृदयाला गोंधळात टाकणारे विचार आणि भावना सोडून देऊ शकता. तुमचा देवाच्या योजनेवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये होय, स्वामींवर माझा पूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. जेव्हा तुम्ही तुमचे अंतःकरण म्हणून साफ कराल ना, तेव्हा तुम्हाला मुक्तीची भावना वाटू लागेल. तुमच्या जीवनात प्रवेश करण्यासाठी धीराने वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी जागा होईल. प्रार्थनेच्या सामर्थ्याला कधीही कमी लेखू नका. याची आठवण करून देणारे प्रभूचे शब्द तुमच्यामध्ये प्रतिध्वनित होतात आणि तुमचा आत्मा तुम्ही मनापासून ऐकल्यास ते स्वीकारतो. मित्रांनो, जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या संदेशासाठी तुमचे अंतःकरण उघडता तेव्हा तुमच्या आतल्या जाणीवेची खोल भावना निर्माण होऊ लागते. ज्या वाईट सवयी तुम्हाला मागे ठेवतात त्या तुम्ही काढून टाकल्या आहेत. तुमची ऊर्जा काढून टाकणाऱ्या विषारी नातेसंबंधापासून तुम्ही दूर गेला आहात आणि तुम्हाला तुमची खरी ओळख पुन्हा शोधण्याची ताकद मिळाली आहे. त्यामुळे आपण खचून जाऊ नये, कारण आपण जर हार मानली नाही तर योग्य वेळ आपण आशीर्वादांची प्राप्ती करू शकता. तुम्ही तुमच्या प्रगतीच्या खूप जवळ आहात आणि म्हणूनच तुमचे शत्रू तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही, माझ्यावरती विश्वास ठेवता, तोपर्यंत तुमचे शत्रू तुमचं काहीही बिघडू शकत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.
आणि आता जो कोणी हा संदेश पाहत आहे, मी आशा करते आणि प्रार्थना करते त्यासाठी 2024 हा वर्ष सुखमय असो, आनंद देणारा असो, सर्व इच्छा पूर्ण करणारा असून समाधानी करून टाकणारा असो. मित्रांनो, ऑगस्ट महिना प्रचंड आशीर्वाद, प्रचंड यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल. चला तर मग माझ्याबरोबर प्रार्थना करा. हे परमेश्वरा, प्रार्थनेत माझे डोके ठेवल्याप्रमाणे मी मनापासून तुमची स्तुती करतो. तुमचे चारित्र्य निंदेच्या वर आहे. तू पवित्र, नीतिमान आणि चांगला आहेस. तुमची क्षमता अमर्याद आहे. तुम्ही करू शकत नाही असे काहीही नाहीये. हे परमेश्वरा, कृपया माझी पश्चातापाची प्रार्थना ऐक. मी विचार किंवा कृतीत केलेल्या प्रत्येक पाप किंवा चुकीचं कृत्य कबूल करतो आणि पश्चातापही करतो. कृपया मला शुद्ध मनाने माफ करा. हे फक्त तुम्हीच करू शकता आणि मला अधिक चांगले करण्यास मदत करा. हे देवा, तुम्ही नेहमी म्हणता मी तुझं बाळ आहे आणि तुम्ही माझी आई आहात. मला आता माझ्या प्रार्थनांची उत्तरे विश्वासाने मिळतात. जरी मी अद्याप उत्तर दिलेली प्रार्थना पाहू शकत नसलो तरीही उत्तर मार्गावर आहे हे मला जाणवते. याबद्दल धन्यवाद आणि मी अपेक्षेने वाट पाहत आहे. हे परमेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकल्याबद्दल धन्यवाद. मी तुला आधीच धन्यवाद करतो, कारण मला माहिती आहे की ही प्रार्थना तू नक्कीच पूर्ण करणार आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचा आजचा संदेश आणि स्वामींसाठी आज जी काही आपण प्रार्थना केली आहे ही स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचली असेल. व्हिडिओ आवडल्यास स्वामींसाठी व्हिडिओला एक लाईक करा आणि असेच स्वामी संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.